तर मित्रांनो, कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्सच्या सीरीजमधला आजचा क्लास 30 आणि यामध्ये आपण पाहणार आहे एन्व्हलप टूल, ते पण डिटेलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ही चालू आहे आपली कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज आणि यामध्ये आपण बिग टूलपासून तर शॅडो टूलपर्यंत डिटेल्समध्ये टूल्स कव्हर केलेले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही पाहू शकता आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया मग एन्व्हलप टूल. मित्रांनो, कोरडो ओपन केल्यानंतर टूलबार मध्ये जो शॅडो टूल आहे याचा तुम्हाला फ्लाईट ओपन करायचा आहे. म्हणजे कॉर्नर वरती क्लिक करायचं आहे, येथे तुम्हाला एन्व्हलप टूल मिळून जाईल. जर तुम्हाला एन्व्हलप टूल शो केला नसेल तर काय करायचं आहे, प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करायचं. येथे तुम्हाला सर्व टूल मिळून जातील. थोडं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट टूल्स मध्ये एन्व्हलप टूल मिळून जाईल. या चेकबॉक्स वरती क्लिक करायचं. तो तुम्हाला शॅडो टूल मध्ये आलेला दिसतो. परत आपण काय करू, याचा फ्लाईट ओपन करू आणि इथून एन्व्हलप टूल सिलेक्ट करू. आता एन्व्हलप टूलचा यूज आपल्याला कोणत्याही शेपला कर्व करायचा असेल, टेक्स्टला कर्व करायचं असेल आणि या व्हिडिओच्या मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की याचा एक चांगला यूज कोणता होतो. तर म्हणून स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा. आवडल्यास लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचा भाऊ इथे तुमच्यासाठी चांगले व्हॅल्युएबल कंटेंट घेऊन येत असते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला पाहूया मग आपण आता एन्व्हलप टूल. आता काय करू, आपण याला यूज करण्यासाठी एक कोणताही शेप घेऊ. तर मी रेक्टँगल टूलवरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करतो. आणि याची जी आउटलाईन उरीत आहे ते आपण काय करू, याची 20px करू. 20px केल्यानंतर मी काय करतो, एन्व्हलप टूलवरती क्लिक करतो. तर जेव्हा तुम्ही एन्व्हलप टूलवरती क्लिक करा, अशा प्रकारे जो पाथ आहे रेड कलरचा पाथ येईल यावरती आणि असे नोड येतील. जर तुम्ही स्टार्टिंग पासून आपली सिरीज पाहिली असेल तर या नोटचा यूज तुम्हाला मी सांगितलाच आहे. या नोटचा यूज करून आपण ऑब्जेक्टला कर्व करू शकतो. आता यावरती आपल्याला जर एन्व्हलप टूलचा चांगला यूज करायचा असेल तर प्रॉपर्टी टूलबार मध्ये सर्व ऑप्शन आपल्याला प्रॉपर शिकावे लागेल. तर आपण याला वन बाय वन पाहू. तर पहिला ऑप्शन दिसते आपल्याला प्रिसेट. आता काय केलं, मी डायरेक्ट फक्त इथे डिझाईन तयार म्हणजे शेप घेतलेला आहे आणि एन्व्हलप टूलवरती क्लिक केलं आणि प्रिसेट मध्ये गेलो, सर्क्युलर गेलं. सर्क्युलर केल्यानंतर अशा प्रकारे एक सर्क्युलर फॉर्म येईल आणि याला जर तुम्हाला ऍडजस्ट करायचं असेल तर आपण याला या नोडवरती क्लिक करून अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकतो. जेव्हा तुम्ही नोडवरती क्लिक करा, अशा प्रकारे तुम्हाला हँडल शो होतील. या हँडलचा यूज करून आपण अशा प्रकारे त्याला कर्व करू शकतो. आणि याला जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल, या क्लिअर एन्व्हलप यावरती क्लिक करायचं, तो परत ओरिजिनल शेपमध्ये येऊन जाईल. परत मी एन्व्हलप टूलवरती क्लिक केलं आणि प्रीसेट मधून पुश डाऊन हा इफेक्ट सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे त्यावरती इफेक्ट येईल. त्यानंतर पुशअप वरती गेल्यानंतर अशा प्रकारे येईल. आता हा जो तुम्हाला शेप दिसत आहे, याचा यूज आपण जेव्हा मंडळाचे लोगो वगैरे डिझाईन करतो, तेव्हा टेक्स्टला हायलाइट वगैरे करण्यासाठी आपण अशा या शेपचा यूज करतो किंवा बॅनरवरती पण आपण टेक्स्टला हायलाइट करण्यासाठी अशा प्रकारचे शेप यूज करू शकतो. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. त्यानंतर दिसते तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन आणि दिसते इथे मायनसचा आयकॉन. आता याचा यूज कसा होतो, तर हे कोणते टूल्स नाही. जर आता काय केलं, मी ही डिझाईन तयार केली म्हणजे याला अशा प्रकारे एक डिझाईन तयार केली. आता याला काय करायचं आहे, मला सेव्ह करायचं आहे आणि नंतर कधी जर यूज करायचं असेल तर काय करेल, मी या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करेल. अशा प्रकारे एक ओपन होईल आणि त्यानंतर डायरेक्ट याला तुमचा जो डायरेक्ट नाव देऊन द्यायचं आहे. याला काय केलं, मी माय डिझाईन अशा प्रकारे एक नाव दिलं आणि सेव्ह वरती क्लिक केलं. आता सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर काय होईल, एका प्रिसेटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला तो मिळून जाईल, माय डिझाईन. आणि जेव्हा तुम्ही कधी परत डिझाईन म्हणजे एनोल टूल यूज कराल आणि सेम डिझाईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर यावरती क्लिक करायचं आणि त्या शेपवरती ते अप्लाय होऊन जाईल. आता मी काय केलं, याला सिलेक्ट केलं आणि याला जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर अगोदर इथून सिलेक्ट करायचं आणि या मायनसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि येस वरती क्लिक करायचं. काय होईल, ती प्रिसेट मधून आपल्याला इथे डिलीट झालेली दिसेल. तर समोरचा ऑप्शन पाहू, सिलेक्शन मोड. अगोदर काय करतो, याला मी क्लिअर करतो आणि परत आपण एन्व्हलप टूलवरती क्लिक करू. आता दिसते तुम्हाला सिलेक्शन मोड. आता जर तुम्हाला या नोडला सिलेक्ट करायचं असेल, म्हणजेच तुम्हाला मल्टिपल नोडला सिलेक्ट करायचं असेल, तर आपण काय करू, इथे रेक्टँग्युलर सिलेक्शन मोड सिलेक्ट करू. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ड्रॅग कराल तर रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला अशा सिलेक्शन आलेलं दिसेल. आणि अशा प्रकारे ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला जे नोड आहे ते रेड कलरचे झालेले दिसेल. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे याला कर्व कराल तर जेवढे तुम्ही नोड सिलेक्ट केलेले आहेत ते नोड अशा प्रकारे आपल्याला कर्व करता येतात. त्यानंतर यामध्ये दिसते आपल्याला फ्री हँड सिलेक्शन मोड. आता याचा यूज केव्हा करायचा, जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात तुमच्या डिझाईनमध्ये नोट्स आहेत आणि तुम्हाला प्रॉपर ते कर्व करायचे असेल. आता केलं मी अशा प्रकारे रेक्टँग्युलर टूल हे घेतला सिलेक्शन मोड आणि ड्रॅग केला आणि यामध्ये आपल्याला नोड ऍड करायचे आहे. या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपण नोड ऍड करू शकतो. तुम्ही जर स्पेसिफिक नोड ऍड करायचे असेल तर यावरती यायचं, डबल टॅप करायचं. अशा प्रकारे आपल्याला स्पेसिफिक सिंगल नोड ऍड करता येतो. आता काय करायचं आहे, मला हा नोड आणि हा नोड सिलेक्ट करायचा असेल
तर फ्री रेक्टँग्युलर टूलचा यूज करून मी सिलेक्ट नाही करू शकत, कारण जेव्हा मी अशा प्रकारे ड्रॅग करेल तर हा नोड सिलेक्ट होईल, अशा प्रकारे ड्रॅग करेल तर हा नोड, हा ही तीन नोड सिलेक्ट होतील. पण मला हा आणि हा सिलेक्ट करायचा आहे, तर काय करावं लागेल, मला इथून फ्री हँड सिलेक्शन मोड सिलेक्ट करावं लागेल आणि अशा प्रकारे काय करावं लागेल, ड्रॅग करावं लागेल. तेव्हा कुठं मी हे दोन नोड सिलेक्ट करू शकतो आणि अशा प्रकारे त्यावरती एडिटिंग करू शकतो. अशा प्रकारे या दोन नोटचा आपण यूज करू, ऑप्शनचा यूज करू शकतो. आता याला करू आपण परत क्लिअर करू आणि एनवेलप टूलवरती क्लिक करू. तर इथे ऑप्शन दिसते आपल्याला ऍड नोट आणि डिलीट नोट. तर आता आपल्याला जर यावरती नोट ऍड करायचे असेल, समजा या लाईनवरती जर तुम्हाला ऍड करायचे असेल, आपण काय करू, अगोदर सिलेक्शन मोड रेक्टँग्युलर घेऊ आणि त्यानंतर अशा प्रकारे या लाईनवरती जर तुम्हाला नोट ऍड करायचे असतील तर या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे त्यावरती नोट ऍड झालेले दिसतील. किंवा तुम्हाला स्पेसिफिक सिंगल नोट कुठेही ऍड करायचं असेल तर डबल या लाईनवरती डबल क्लिक करायचं. अशा प्रकारे आपल्याला नोट ऍड करता येतो. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर अशा प्रकारे यावरती क्लिक करायचं, डिलीट होऊन जाईल. किंवा सिलेक्शन बनवलं तर तुम्हाला अशा प्रकारे याला डिलीट करता येतं. त्यानंतर दिसते आपल्याला ऑप्शन कन्वर्ट टू लाईन आणि कन्वर्ट टू कार. तर याला आपण अगोदर काय करू, आपल्याला एवढ्या मोठ्या नोटची गरज नाही, तर परत त्याला क्लिअर करू आणि या टूलवरती परत क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आहे, ऑब्जेक्टला मला कर्व करायचं आहे. अगोदर काय करतो, सिलेक्शन करून हा नोड आपण डिलीट करून टाकू आणि डायरेक्ट या ऑब्जेक्टला आपण काय करू, या नोटच्या साहाय्याने या नोडवरती क्लिक करू आणि या हँडलच्या साहाय्याने आपण अशा प्रकारे याला कर्व करू. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टला कर्व केला, आता कर्व केल्यानंतर काय करायचं आहे, मला अशा प्रकारे कर्व पाहिजे नाही, मला याला परत लाईनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करेल, अशा प्रकारे त्या नोडला सिलेक्ट करेल आणि यावरती क्लिक करेल. तर काय होईल, ते परत एका लाईनमध्ये आपल्याला कन्वर्ट झालेली दिसेल. आणि परत काय केलं मी, याला जर सिलेक्ट केलं अशा प्रकारे, आता मी काय करेल, लाईनमध्ये कन्वर्ट केलं. जेव्हा तुम्ही लाईनमध्ये कन्वर्ट करता, या नोडवरती क्लिक करता, तर तुम्हाला फक्त हे जे आहेत खालचा जो शेप आहे त्यालाच आपल्याला कर्व करता येतो, याला कर्व करता येत नाही. त्याकरिता परत त्या दोन्ही नोडला सिलेक्ट करावं लागेल आणि या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. तेव्हा कुठं आपल्याला याला परत आपल्याला कर्व करता येतो. परत मी नोडवरती क्लिक केलं, अशा प्रकारे तुम्हाला यावरती हँडल आलेले दिसतील आणि तेव्हाच कुठं तुम्ही याला कर्व करू शकता. आणि परत सांगतो, अशा प्रकारे आपण याला परत लाईनमध्ये आणू शकतो. आता याला मला कर्वच करायचा आहे म्हणून मी याला कर्व करतो. त्यानंतर ऑप्शन दिसते आपल्याला कुस्प नोड, स्मूथ नोड आणि सिमेट्रिकल नोड. तर अगोदर काय करतो, मी इथे सेंटरमध्ये क्लिक करतो आणि अशा प्रकारे एक नोड आपण ऍड केला. आणि पहिलं ऑप्शन दिसते आपल्याला इथे कुस्प नोड. यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता आणि क्लिक केल्यानंतर आपण काय करू, अगोदर नोडला सिलेक्ट करू आणि यावरती क्लिक करू, कुस्प नोड. आता काय केलं, अगोदर याला सिलेक्ट केलं आपण या नोडला आणि त्यानंतर यावरती क्लिक केलं. तर जेव्हा तुम्ही शेपला अशा प्रकारे कर्व कराल तर काय होईल, तो ज्या साईडने तुम्ही कर्व केला त्या साईडने जास्त कर्व होईल आणि इथून थोडासा कर्व होईल. म्हणजे वेगवेगळे आपल्याला अशा प्रकारे कर्व पाहायला मिळतात. आणि त्यानंतर परत आपण याला करू, कंट्रोल झेड केलं मी. कंट्रोल झेड केल्यानंतर याला परत सिलेक्ट केलं आणि सेकंड ऑप्शन आहे स्मूथ नोड. जेव्हा तुम्ही स्मूथ नोडवरती क्लिक कराल, जेव्हा तुम्ही याला अशा प्रकारे कर्व कराल तर काय होईल, दोन्ही कर्व होतील, पण हा जो आहे हा जास्त डिग्रीमध्ये तुम्हाला इथे कर्व झालेला दिसेल, बल्कि हा कमी. कारण तुम्हाला या पाथवरून समजेल, हा पाथ थोडा जास्त कर्व झालेला दिसतो आणि हा कमी. अशा प्रकारे आपण याला यूज करू शकतो. त्यानंतर याला परत मी काय केलं, कंट्रोल झेड केलं आणि नोड सिलेक्ट केला. नोड सिलेक्ट केल्यानंतर आता हे केलं आपण सिमेट्रिकल नोडवरती क्लिक करा. सिमेट्रिकल नोडवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला ही साईड आणि ही साईड दोन्ही जर सेम पाहिजे असेल, कर्व करायचे असेल, तर इथूनही पण आपण अशा प्रकारे कर्व करू शकतो. अशा प्रकारे दोन्ही याला सारखे शेप आपल्याला पाहायला, सिमेट्रिकल शेप आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारे या तिन्ही ऑप्शनचा आपण यूज करू शकतो. याला परत मी कंट्रोल झेड केलं. आता काही समोरच्या दिसते. आता पहिले दिसते अनकन्स्ट्रक्ट मोड. अनकन्स्ट्रक्ट मोडचा यूज करून आपण ऑब्जेक्टला कर्व करू शकतो. सिंपल आहे, फक्त याला आपल्याला ऑब्जेक्टला कर्व करता येतो. तर आपल्याला आता हे 3 इम्पॉर्टंट ऑप्शन आहेत ते पण पाहायचे आहे. आता स्ट्रेट लाईन मोड. जेव्हा तुम्ही यावरती क्लिक करता, अगोदर काय करावं लागेल, यावरती क्लिक करायच्या अगोदर अशा प्रकारे तुम्हाला कोणताही नोड सिलेक्ट करावं लागेल. नोड सिलेक्ट केल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल, जे आहे स्ट्रेट लाईन मोड. यावरती क्लिक केल्यानंतर या नोडला तुम्ही अशा प्रकारे ऍडजस्ट केला तर तुम्हाला जो इथे शेप दिसत आहे अशा प्रकारे आपल्याला या शेपमध्ये आणता येते. अशा प्रकारे आपण याला कमी करू शकतो आणि याला वेगळा शेप देऊ शकतो. त्यानंतर आता या शेपवरती काय केलं, मी परत त्याला कंट्रोल झेड केलं आणि परत ओरिजिनल शेपमध्ये आणलं. परत मी नोडला काय केलं, सिलेक्ट करतो. काय केलं, मी परत त्या नोडला सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर आता जे सेकंड ऑप्शन आहे ते आहे सिंगल आर्क मोड. जेव्हा ऑप्शनवरती क्लिक कराल तर त्या ऑप्शनचा म्हणजे ऑप्शनमध्येच तुम्हाला दाखवलेलं दिसते की अशा प्रकारे त्याला शेप मिळणार. जेव्हा तुम्ही याला अशा प्रकारे ड्रॅग करा
तर याला तुम्हाला अशा प्रकारे एक आर्क मोड, अशा प्रकारे कर्व आलेला दिसतो. याला तुम्ही हँडलच्या सहाय्याने ऍडजस्ट पण करू शकता. त्याकरिता या नोडला सिलेक्ट करावं लागेल, आणि नोडला सिलेक्ट केल्यानंतर आपण त्याला हँडलच्या सहाय्याने थोडं कर्व करू शकतो. परत मी याला कंट्रोल झेड करून ओरिजिनल पोझिशन मध्ये आणतो, किंवा याला क्लिअर करू. क्लिअर केल्यानंतर परत मी एनवलप टूलवरती क्लिक केलं. आता आपण काय करू, ते थर्ड ऑप्शन आहे त्याचा यूज करू. आता याकरिता आपण काय करू, सेंटर मधला नोट घेऊ. सेंटर तुम्ही कोणताही नोट घेऊ शकता, तुमच्यावर आहे ते. आणि यावरती क्लिक करतो. आणि जेव्हा मी याला अशा प्रकारे ऍडजस्ट करतो, तो अशा प्रकारे आपल्याला यावरती शेप पाहायला मिळतो. या नोटला काय करू, इथूनही मी याला अशा प्रकारे ऍडजस्ट करू शकतो आणि आपल्याला एकच शेप इथे तयार झालेला दिसतो. अशा प्रकारचे शेप तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं आहे. जे आपल्याला टेक्स्टला हायलाइट वगैरे करायचं असलं तर आपण अशा प्रकारचा शेपचा यूज करतो. आता काय केलं, मी या शेपला वेगवेगळे फॉर्म दिले, म्हणजे हा याला याला वेगळा कर्व, हा याला वेगळा कर्व आहे. आणि जर तुम्हाला सारखा जर दोघांना कर्व द्यायचा असेल तर याला काय करतो, कंट्रोल झेड करतो, किंवा डायरेक्ट इथून क्लिअर केला. क्लिअर केल्यानंतर परत एनवलप टूलवरती क्लिक केला आणि अशा प्रकारे हा नोट सिलेक्ट केला. नोट सिलेक्ट केल्यानंतर जे ऑप्शन आहे डबल आर्क मोड, यावरती क्लिक केला. क्लिक केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला शिफ्ट प्रेस करायचं आहे आणि नोडला अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला सेम कर्व दोन्हीमध्ये पाहायला मिळतो. बाकी तुम्ही या हँडलच्या सहाय्याने यामध्ये ऍडजस्टमेंट करू शकता. जेव्हा तुम्ही तिन्ही ऑप्शनचा यूज कराल, त्याचबरोबर त्याच रिलेटेड तुम्हाला हे ऑप्शन पाहायला मिळतील, जे की आहे मॅपिंग मोड. आता काय केलं, मी याला परत कंट्रोल झेड केलं, किंवा आपण याला काय करू, क्लिअर करू. क्लिअर केल्यानंतर एनरोल टूलवरती क्लिक केलं मी, आणि या ऑप्शनचा परत आपण किंवा कोणताही शेप घेऊ, यावरती क्लिक केलं मी डबल आर्क मोडवरती. आणि इथे पुट्टी आहे, पुट्टीच्या ऐवजी आपण अगोदर काय करूया, आपण थोडंसं कर्व करू. या नोडला सिलेक्ट केलं मी. सिलेक्ट केल्यानंतर शिफ्ट प्रेस करून याला आपण सेम शेपमध्ये दोन्ही एकूण कर्व करू. त्यानंतर इथे पुट्टी आहे, मॅपिंग मोड, त्याला आपण ओरिजिनल केलं, किंवा आपण याला हॉरिझॉन्टल केलं, तर अशा प्रकारे शेप आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेच शेप आपल्याला जेव्हा तुम्ही या ऑप्शनचा यूज कराल, या ऑप्शनचा यूज कराल, आणि यामध्ये या ऑप्शनचा यूज कराल, तेव्हा आपल्याला वेगवेगळे शेप पाहायला मिळते. तर या दोन ऑप्शन आहेत, जे आहेत आर्क मोड, जे ऑप्शन आहे स्ट्रेट लाईन मोड, आणि दुसरा आहे सिंगल आर्क मोड. यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावर व्हिडिओ किंवा तुम्हाला सोल्युशन तर मी सांगतोच. त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला कीप लाईन. आता कीप लाईनचा यूज कसा होतो ते पाहू. आता काय केलं मी, अशा प्रकारे एक शेप तर घेतला. शेप घेतल्यानंतर याला करू आपण पहिले अगोदर क्लिअर करू. क्लिअर केल्यानंतर परत एनवलप टूलवरती क्लिक करू. एनवलप टूलवरती क्लिक केल्यानंतर काय करू, अशा प्रकारे आपण नोड सिलेक्ट केला. नोड सिलेक्ट केल्यानंतर काय केलं मी, यावरती कीप लाईन वरती क्लिक केलं. कीप लाईन वरती क्लिक केल्यानंतर जेव्हा मी याला अशा प्रकारे ड्रॅग करेल, तर तुमच्या समोर हा जो प्रिव्ह्यू आहे, जे पाहता अशा प्रकारे फक्त आलेला दिसतो. म्हणजेच तुमचा जो कर्व आहे तो कशा प्रकारे दिसेल तो तुम्हाला शो केला जाईल. आणि जेव्हा तुम्ही डबल यावरती क्लिक कराल, तर त्यामध्ये शेपमध्ये कन्वर्ट झालेला दिसतो. अशा प्रकारे आपण या ऑप्शनचा यूज करू शकतो. त्यानंतर जो ऑप्शन दिसते आपल्याला इथे ऍड न्यू एनवलप. जर तुम्हाला आणखी पण एनवलप म्हणजे कर्व करायचा असेल, तर त्यावरती क्लिक करून आपण वेगवेगळा अशा प्रकारे एकाच ऑब्जेक्टमध्ये वेगळे कर्व आपण क्रिएट करू शकतो. आता मी अशा प्रकारे क्रिएट केला, तर तुम्हाला यामध्ये शूजची डायरेक्ट आपल्याला डिझाईन अशी तयार झालेली दिसते. अशा प्रकारे या टूलचा यूज करून वेगवेगळ्या तुम्ही डिझाईन तयार करू शकता. लाईक मी कंट्रोल झेड केलं, आणि त्यानंतर ऑप्शन दिसते क्रिएट एनवलप फॉर्म. आता क्रिएट एनवलप फॉर्म मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या एंडिंगमध्ये एक मी तुम्हाला याचा चांगला यूज सांगेल. तर तो हा क्रिएट एनवलप फॉर्म या टूलचा आपल्याला एक यूज पाहायचा आहे. त्याकरिता आता मी तुम्हाला याचा यूज सांगतो मी कसा केलेला आहे. समजा आता हे तुम्हाला दिसते मी डिझाईन केलेले प्रोडक्ट आहे, आणि अशा प्रकारे आपण याला मोकअप मध्ये कन्वर्ट केलं. तर ते कोणत्या ऑप्शन वरून केलेलं आहे, ते केलेलं आहे क्रिएट एनवलप फॉर्म. ऑब्जेक्टला मी सिलेक्ट केला, क्रिएट एनवलप फॉर्म. त्याकरिता शिकायचं असेल, कारण याला आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे आहे, याला जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मॉकअप म्हणून टाईप करा. त्याकरिता आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येऊ. आणि हे ऑप्शन खूपच इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही कोणती डिझाईन कराल आणि त्याला जर तुम्हाला मॉकअपमध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर या टूलचा आपल्याला यूज करावाच लागेल. त्यानंतर याला इथून आपण क्लिअर करू शकतो, इथून कव्हर करू शकतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि इथून कॉपी करू शकतो. आणि कॉपी कसं करायचं आणि दुसऱ्या ऑब्जेक्टवरती पेस्ट कसं करायचं, याकरिता मी मागच्या ट्युटोरियलमध्ये, म्हणजे आता शॉर्ट ट्युटोरियलमध्ये तुम्हाला मी खूप काही सांगितलंय. डिस्टॉर्टमध्ये, ब्लेंडमध्ये, कंटूरमध्ये हे सेम ऑप्शन मी तुम्हाला कसं अप्लाय करायचं ते सांगितलंय.
म्हणून मागचे क्लास पहा आणि शिका क्रिएटिव्ह डिझाईन. तर चला भेटूया मग मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण क्लास 1 पासून तर आता क्लास 30 आहे आणि फक्त माझे 99 म्हणजे 99 सबस्क्रायबर झालेले आहे. तर मित्रांनो तुमचा सपोर्ट आपल्याला पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.